बीडच्या घाटशीळ पारगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आई आणि मुलाला अपहरण करत अमानुष मारहाण झाली। याच मारहाणीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। मात्र ही घटना घडून जवळपास महिना झाले तरी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे। माझ्यासोबत पीडित कुटुंबीय आहे, नेमकी काय प्रकार घडलेला होता, ज्या मुलाला मारहाण झाली होती तोच व्यक्ती माझ्यासोबत आहे, काय झालं भाई नेमकी? होला मी सकाळी रानात फवारणी करण्यासाठी गेलतो सकाळी लवकर 8-8:30च्या दरम्यान। तिथून नंतर वडिलाचा फोन आलता असं पाईप वगैरे का बदललं नाही। तिथून नंतर त्याच्यानंतर फवार मारताना वळताना तेवढ्यात मला अंकुश तांबारे पावणे 11 टाइम अंकुश तांबारे, मंगेश तांबारे, रावसाहेब तांबारे, दादासाहेब बैर, शिरू तांबारे हे सगळे आले आणि तेवढ्यात आईला पण घेऊन आले ते संगच। त्यांनी येऊन डायरेक्ट मारहाण केस सुरुवात केली। जनावरांनी मारलं मला, त्याच्यात सगळे एव्हिडन्स आहेत। आणि तिथून पुढे नंतर म्हटले मुलाला फाशी द्यायची, याला घेऊन चला। तिथून मला अर्धा किलोमीटर वडीत नेलं। तिथून अर्धा किलोमीटर वडीत नेल्यानंतर गाडी टाकून एकनाथवाडीच्या दिशेने नेलं। एकनाथवाडी तिथून साधारण ते 5 ते 5.5 किलोमीटर असेल। तिथून मग फोन आला, तिथून मुलांची आडाआडी झाली, म्हणजे माणसाने आडाआडी केली। तिथून पुढे सोडून दिलं मग मला। काय इतकी अमानुष मारहाण झाली होती? कशाने मारलं होतं? कसं मारण्याचं कारण काय होतं? मारण्याचं कारण एकच की भावाला वकील का लावला यावरनं, आणि त्यांच्या हातात रॉड, रबरी पाईप, डीपीचे केबल, इतर साहित्य होते। तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली, आता काय मागणी तुमची नेमकी आरोपी संदर्भात? मागणी एवढीच आहे की यांना अटक करावी। अजून आम्हाला धमकी येत आहेत फोनवर, वडिलाला आली, आमच्या दाजीला बी आलेली आहे। जीव मारण्याचा धमकी देत आहेत आम्हाला अजूनही। हे बघा, आईला मला मारहाण केलेली आहे। माझ्यासोबत मुलाचे वडील आहेत। काय घडलं होतं नेमकी? तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली, काय मागणी तुमची नेमकी? मागणी पोलीस स्टेशन म्हणजे एकदम खालच्या थराला गेले। दाटून मोजकाच एक आरोपी हजर केलाय, बाकीचे 7 म्हणजे 12 आरोपी असेच बाजूला फिरतात। हा, नुसती मोकळी गाडी जाते, माघारी येते। यांना ते आरोपी आहेत का घरी थांबते, भुसाळ राहणार, इकडे तिकडे जेवते, सारे पद्धतशीर आहेत। पण त्यांना कशामुळे हे होते, अटक करण्यात येत नाही। कोणत्या जोर काय करणार आहे नेमकी तुम्ही आता? हे अटक जर नाही झाले तर मंगळवारी किती तारीख घेतात, मंगळवारी उपोषणाला बसणार आहे। जोपर्यंत पूर्ण 13 लोक जे अटक होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत आम्ही। तिथं जाऊन बी तेच होणार आहे। फोनवर धमकी येतात, तुमचं घरचं खटलं एकालाच वाचून देत नाही त्यांनी। आणखी पण धमक्या देत आहेत? हा, आणखीन धमकी येतात। 29ला फोन झाला अंकुश तांबाराचा। पोलीस नेमकी तुमचं काय आहे? तुम्ही आता पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, पोलीस सहकार्य करत नाहीत का तुम्हाला? ते म्हणतात आम्ही 2 दिवसात कधी पण अटक करू शकतो। कधी आज 42-43 दिवस झाले। 1 तारखेला झालेली ही घटना, 2 तारखेला गुन्हा नोंदलाय। त्याच्यावर 12-13 दिवसांनी एक आरोपी नुसतात नॉर्मल अटक केला। हे बाकीचे सारखे फिरते, घरी थांबते, तुमकडे फोनवर जावायला सुद्धा मागच्या आठवड्यात धमकी दिली। तू तरी राहतोस का काय बघतो? नक्कीच अमानुष मारहाण होऊन देखील आरोपींना अटक केलं जात नाही। अटक करावी, तात्काळ अटक करावी। त्याचबरोबर आम्हाला आणखी देखील जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आमरण उपोषणाचा देखील इशारा या पीडित कुटुंबियांनी दिलेला आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।